हाय मित्रांनो, शुभ सकाळ. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी माझ्या गावी आलेलो आहे. आज आमचा वाडी सत्यनारायणची पूजा आहे. तर त्यासाठी सर्व गावकरी जमले आहेत. तर आज सत्यनारायणची पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. तर ते मी तुम्हाला पूर्ण या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर ब्लॉग पूर्णपणे बघा. तर चला जाऊया आपण पूजेला. पूजेची तयारी वगैरे चालू आहे. तर चला जाऊया. पूजेची माहिती या काकांकडून घेऊया. तर या काकांचं नाव विचारूया. माझं नाव बाळू जयराम गुरव. आणि आता या पूजेची जरा संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या. नमस्कार. आम्ही गुरव वरची गुरववाडी भाळवले अनेक वर्षाची परंपरा. आणि या ठिकाणी आम्ही वरते गुरव वरच्या गुरववाडीतले खास करून आपण या पट्ट्यातील 2 आवाटातील अनेक वर्षापासून ही परंपरा जपत आलेलो आहोत. आणि ती परंपरा जपत असताना त्याच्यामध्ये धार्मिक उत्सवही आम्ही चांगल्या पद्धतीने साजरे करतो. तसाच आमचा हा ब्राह्मण देवाचा जीर्णोदय आम्ही गेल्या वर्षाला सर्व भावकीतले मिळून नातेवाईक हितचिंतक आमचे वर्गणीदार यांना मिळून आम्ही ते वस्तू जुनी झाली होती तो मंदिराचा जीर्णोदय केला. गेल्या वर्षाला 2025ला चांगल्यापैकी एक छोटंसं मंदिर बांधलं आपल्या सर्व भावकीतल्या लोकांना घेऊन. आता माझ्याबरोबर लक्ष्मण गुरव बसलेले आहेत. इतिहास त्यांना माहिती आहे. माझे वडील त्यांचे वडील तसे त्याचे वडील त्यांचे वडील अशी परंपरा आम्ही जपत आल्यानंतर आज आपण या ठिकाणी उत्सव धार्मिक उत्सव ब्राह्मण देवाचा प्रथम वर्धापन दिन म्हणून साजरा करतो आहे. हा 1662 पासून आमचा इतिहास आहे. इथे गुरव म्हणून आम्ही 1662 पासून म्हणजे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता. लढाई चालू होती आणि त्यापासून आपण हा इतिहास जपतो आहे. आणि आज आपण सुंदर असा कार्यक्रम साजरा केला आहे. अनेक मान्यवर इथे बसलेले आहेत आमचे. तिकडे सुरेश गुरव आहे, चंद्रकांत आहे, इकडे मनोहर गुरव आहे. जरा कॅमेरा फिरवला तर बरा पडेल. सकाराम गुरव आहे, आमचे मराठकर आहेत. मराठकर परंपरा चालू आहे आमची. अनंत गुरव आले आहेत. तर असा सुंदर असा आम्ही पुढच्या पिढीसाठी चांगल्यापैकी धार्मिक कार्यक्रम साजरा करून आमच्या पाठीमागे आमच्या मुलाबाळांनी हा तसाच साजरा केला पाहिजे. आणि असा सुंदर असा कार्यक्रम दरवर्षाला आम्ही करत असतो. पुढच्या पिढीने करावा आणि त्याची जपणूक म्हणून आम्ही सर्व मिळून सर्वांच्या सहकार्याने ह्या इथे साजरा करतो आहे. परंपरा जपतो आहे, धार्मिक गोष्टी जपतो आहे आणि आमचा जो संस्कार आहे तेही आम्ही जपतो आहे. आणि वाडीमध्ये एक वैभव आम्ही तयार केलेलं आहे. पण हा चांगल्यापैकी आमची मुलाखत घेतलात. एक परंपरा साजरी होते. धन्यवाद. तू पण आज जोड. चला, पूर्ण माहिती दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद. ओके ओके रोहित. बस. आता माझ्यासोबत अनंत काका आहेत. तर हे पण आपल्या या मंदिराची माहिती आणि आजच्या पूजेची माहिती देतील या व्हिडिओमध्ये. तर अनंत काका, तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव अनंत चंद्रकांत गुरव. त्याचबरोबर माझे सहकारी म्हणजे आमचे काका विजय महादेव गुरव, माझे काका लक्ष्मण सहदेव गुरव, हेही आमच्या भावकीतलेच म्हणजे आमच्या भावकीतलेच असल्यामुळे आता इथलं देवस्थान म्हटलं तर आमची ग्रामदैवत म्हणजे आमचं आराध्य दैवत नवदुर्गा देवी, या देवीचे आम्ही पुजारी. आणि ही पुजारी आम्ही जे पुजारी म्हटल्यानंतर आम्ही ज्या वेळेला इथे गुरव त्या देवीचे पुजारी म्हणून आम्हाला इथे वास्तव्य दिलं, गावाने आम्हाला इथे आणून तो पुजारी म्हणून ठेवलं.
त्यावेळेपासून आमचं इथे एक आमचं हे देवस्थान महापुरुषाचं म्हणजे ब्राह्मण देवाचं इथे स्थान असल्यामुळे आम्ही इथली आमच्या खूप पिढ्यांपासून आमचे पूर्वज या देवस्थानात पुजारी त्या नवदुर्गेचे पुजारी असल्या कारणाने इथल्या देवस्थानातले त्यांना माहिती म्हणजे पूर्वांपासून माहिती असल्यामुळे त्याने आम्हाला त्या जुन्या याने माहिती आम्हाला पिढ्यानपिढ्या त्यांनी पुढे सांगत गेले आणि त्याचपरीने आम्ही तुम्हाला एक माहिती देतोय की हे देवस्थान आमचे ज्या वेळेला इथे पूर्वज म्हणून कोण आले आणि आज त्याने इथे जी मठी बांधून इथे जो आमचा पूर्वज झाला त्या पूर्वज वशाने इथे महापुरुषाचं त्यांना एक अस्तित्व जाणवलं म्हणजे त्यांना एक साक्षात्कार करून दिला की इथे महापुरुष ब्राह्मण देवाचं इथे वास्तव्य असतं. त्याचप्रमाणे इथे आमचं घर आहे त्या घराजवळ एक म्हणजे 7 जणी बायांच्या शस्त्रांचा मांड आहे म्हणजे त्याच महापुरुषाच्या संबंधित असल्या कारणाने महापुरुष कुठला तर इथला महापुरुष आपला एक बाहेर अंगणामध्ये चौक आहे त्या चौकावरती ते महापुरुष ब्राह्मणदेव तिथे वास्तव्य म्हणजे बसायचे आस्थानस्थ व्हायचे आणि तिथे झाल्यानंतर आता जी इथे त्यांच्या पादुका आहेत त्या पादुकाच्या जागावरती ते स्नान करायचे आणि ते स्नान करायचे म्हणून इथे त्यांच्या पादुकांची आमच्या पूर्वजांनी इथे पादुका स्थापना करून त्यांचे इथे मंदिर स्थापन केलं आणि त्यांचं तिथे वास्तव्य तिथे आंघोळ झाल्यानंतर परत ते तिथे स्थानापन्न व्हायचे. असे आमच्या काही पिढ्यांमध्ये खूप पिढ्यांपासून हे चालत आलं आणि ती परंपरा इथे मंदिर झाल्यापासून आम्ही काही वर्षानंतर आमचा एक उत्सव असतो शिमगोत्सव. त्या शिमगोत्सवाच्या कारणाने आम्ही सर्व भावकी एकत्र येऊन आम्ही एक सत्यनारायणाची पूजा आयोजित करतो आणि इथलं सत्यनारायणाची पूजा आयोजित करताना इथले देवस्थानाची पूजा जी असते ती फक्त ब्राह्मणाशिवाय कोणी आम्ही गुरव यापैकी कोणी करत नाही. फक्त ब्राह्मणच पूजा करतो इथली आणि ब्राह्मणांकडूनच होते. सत्यनारायणाच्या पूजेला जे जोडप असतं म्हणजे एक आपण काय बोलतो सुवासिनी आणि म्हणजे पती पत्नी असे जे जोडप असतो सत्यनारायणाच्या पूजेला ते इथे भटजी म्हणजे ब्राह्मणांशिवाय कुठलंही जोडप बसत नाही. म्हणजे आमचा जोडा आम्ही गुरव असल्यानं आम्ही गुरुवांचा इथे आम्ही चालत नाही. फक्त ब्राह्मणाच्या वतीनेच इथे फक्त पूजा होते. आणखीन सांगायचं म्हटलं तर इथे हे देवस्थान म्हणजे एकदम पवित्र आणि कडक देवस्थान आहे. आपण इथे कुठल्याही प्रकारची आपल्याकडून जरी चूक झाली तर ती आपल्याला ताबडतोब जाणीव होते की आपल्या इथून कुठेतरी चूक झाली आहे. मग ती चुकी झाल्यानंतर आपल्या जाणीव झाल्यानंतर आम्ही याला माफी मागतो आणि अज्ञानपणे झाली तर देव माफ करतो. जाणून बुजून आपण करू नये आणि ते आमच्याकडून होत नाही. जाणून बुजून आम्ही कधीही करत नाही आणि झाली तरी आम्ही त्याला इथे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही माफी मागतो. आणि हे खूप वर्षापासूनचं हे देवस्थान आहे. आणखी माहिती सांगायची असेल तर एवढी मला माहिती सांगण्याइतपत म्हणजे तेवढी माहिती नाही पण जी मला माहिती आहे ते मी आत्ता तुम्हाला सांगितली. धन्यवाद. चला पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. चला तर आता सगळी तयारी चालू आहे बघू शकता. सगळी रात्रीची डीजेची तयारी आहे. सगळे डीजे डेकोरेटर ऑपरेटर काका काय बोलतील हा अजून तर चला जेवण बनवतात आतमध्ये बघूया. चला काय काय आहे जेवणाची तयारी चालू आहे इथे. काय बोलशील हां हां बाकी काय बनवतात आहे कोणती भाजी भोपळा भाजी आणि आजी काय बोलतात काय तयारी चालू आहे हा घ्या. तर चला यांची गडबड चालू आहे बाहेर. हो काकी काय बोलतात 2 शब्द आमच्या ऑडियन्ससाठी बोला. कसं वाटत इथे काय फणसाची भाजी चालू आहे. फणसाची भाजी ची तयारी चालू आहे. चला काय 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 बोलतात
काय बोलतो संतोष भाऊ, कसं वाटतंय आज? खूप आनंद वाटतोय ग्रामीण देवाची इथं पूजा आहे सत्यनारायणची, बघू शकता. अजून माणसं वाढत जाणार आहे तिथे. बस एवढा विज्ञान मंडळ खास पूजेसाठी आलेला आहे. खास पूजेसाठी स्पेशल आज खूप सारे कार्यक्रम आहे, तर बघूया आज काय काय संध्याकाळपर्यंत. आता पूजाची तयारी चालू आहे, तर त्यानंतर कार्यक्रम आहे. तर सगळे कार्यक्रम बघू काय काय घेतात आहे. तर आता ही डीजेची तयारी आहे, डान्सची. ऑपरेटर प्रथमेश गुरव यांचं यूट्यूब चॅनल. उपस्थित सर्व मान्यवर आपल्या सर्वांच्या सहकार्याने ब्राह्मण देवाचा प्रथम वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय. त्यानिमित्त आणि म्हणूनच आज प्रथम वर्धापन दिन, त्यानिमित्त सत्यनारायणाची पूजा. आता पूजेचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आरती करून आपण पुढील कार्यक्रम साजरा करतोय. लवकरात लवकर वेळ न घालवता या ठिकाणी आरतीला हजर व्हायचं आहे. आपल्या उपस्थितीमध्ये आपण सुंदर अशी आरती करणार आहोत आणि विशेष तर चला, असा सुंदर असा पूजेचा कार्यक्रम समाप्त झाला आहे. आता महाप्रसादाला सुरुवात करतात आहे. ते बघा, जेवणाची तयारी झाली. महाप्रसाद पहिलाच पंक्तीत. योग्या भाई, काय पाहिजे? गुलाबजामुन, जिलेबी पाहिजे. जिलेबी काय पाहिजे? योग्या काय खाणार? गावचं जेवण पूजेचं. मुंबईत जाशील. अरे फूक जरा. बाद दे, बाद दे, बाद दे. मुक्या काय पाहिजे? आता जरा आराम करायला घरी चाललोय. आपल्यासोबत आहे योगेश गुराव. कैसा लग रहा है? मराठी. चला जरा आराम करू आणि मग संध्याकाळी धमाल करू अजून.
थोड्याच वेळात आता सर्व खेळ चालू होतील, मग डान्स चालू होईल आणि त्यानंतरला भजन आहे. तर चला बघूया महिलांचे खेळ. सामने पटापट हेलो माइक चेक.
आजचा कार्यक्रम इथं छानपणे संपन्न झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण लवकरच भेटू एका नवीन व्लॉगमध्ये.